हा अरे मया ऐक ना, काही काही होतंय का मॅनेज पैशाचं? अरे हा ते सागरकडून होत होते मॅनेज. अरे पण अचानक त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला, त्यांना ऍडमिट केलंय आता. आता कुठून करून अरेंज काहीच कळत नाही रे भाई. हो का? नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. हा पण तू टेन्शन घेऊ नको, आमचे प्रयत्न चालू आहेत भाई, होणार सगळं नीट. आपल्याला पण लागणार होतं ना. हो म्हणजे लागणार तर होते, पण नाही तू सागरला दिलेस ते बरं केलं, म्हणजे त्याला जास्त गरज आहे. मी पण करतो सागरला फोन आणि ते पैशांचं माझ्या ते बघतो, मी काहीतरी करेन काहीतरी. बरं ठीक आहे, आम्ही पण बघतो काय होत आहे का. हा कळव आम्हाला काय ते. ठीक आहे, कळवतो मी, बघतो काहीतरी. सिद्धू, जावई बापू, तुम्ही इथे काम करताय आणि मी तिकडे बाहेर आराम करते. मला बाई नाही पटत आहे. मी मदत करू का तुम्हाला? आहा, सॉरी आई, माझ्याकडे तुमच्यासाठी काही काम नाही. वाईटच आहे बाई माझा जावई, ऐकतच नाही सासूचं. जावई बापू, एक सांगायचं होतं. म्हणजे गरोदरपणात ना जिन्यांची चढ उतर जास्त करू नये. आपल्या जान्हवीची खोली वर आहे ना, 3 महिने काळजी घ्यायची असते. हो, मी पण हे वाचलं होतं. आपल्याला तिच्या राहण्याची व्यवस्था खालच्या खोलीत करता येईल का? परफेक्ट. आई, तुमचा जावई वाईट असला ना तरी माझी सासू खूप हुशार आहे. पण आई, तुम्हाला वरची रूम चालेल ना? हो हो, काहीच हरकत नाही. अगदी. जावई बापू, एक बोलायचं होतं, चालेल का? आई, तुम्ही प्लीज सारखं सारखं परमिशन मागू नका. हक्काने बोला ना प्लीज. काय ना, गरोदरपणात ना वरचेवर भूक लागते आणि काहीतरी पौष्टिक खाल्लं तर बरं, नाही का? तेव्हा मला ना आपल्या जान्हवीसाठी काही लाडू बनवायचे होते, फोडणीच्या लाह्या करायच्या होत्या. चालेल का? एकच मिनिट. काय आहे? अगो बाई, जावई बापू, तुम्ही आधीच सुखामेवा आणलाय. मी आता हेच सगळं आणणार होते, पौष्टिक लाडूच करायचे होते. थँक्स टू इंटरनेट आई, मी एक एक गोष्ट वाचून रिसर्च केलेला आहे. कमालच आहे. एखाद्या बाईच्या बाळणपणात तिची इतकी काळजी घेणारा पुरुष दुर्मिळच. खरंच आहे, मी आमच्या बाळासाठी खूप एक्सायटेड आहे. जानूच्या या जर्नीमध्ये मला प्रत्येक क्षण तिच्या सोबत जगायचा आहे. तिला कसलीही कमी पडू द्यायची नाही. आमची जान्हवी खरंच खूप नशीबवान आहे. तिला तुमच्यासारखा नवरा लाभला. हे ठेवूया, हे सगळं लागणार आहे मला. अजय, जयंत, मी काय म्हणते, आतापर्यंत सगळं ठीक होतं, पण आता कोणीतरी बाई ठेवलीस तर बरं होईल नाही का? अजय, ते दुसऱ्यांनी केलेली कामं मला तशी पटत नाहीत. नाही म्हणजे कसं आहे, आता जान्हवीची तुला काहीच मदत होणार नाही. नो अजय, पण तसंही तिला कामं करायला सांगणारच नाहीये. मीच करणार आहे सगळं काही मॅनेज. बर,
एखादी बाई काय करेल? इतकं सुंदर काम करतोय हा. इतका आदर्श नवरा कसा काय असू शकतो? नाही म्हणजे बायकोची काळजी घेतोस, तिला काही हवं नको ते बघतोस, इतका कर्तबगार, बोलायला गोड, सासू सासऱ्यांची सुद्धा काळजी करतोयस, त्यांना जपतोयस. खरंच इतकं कोणी आदर्श असू शकतं का? आजी, आदर्श असणं चुकीचं आहे का? नाही नाही, अजिबात नाही. पण तुझ्याकडे बघून मला आश्चर्य वाटलं म्हणून मी सहज बोलून गेले. हो गॉड, मागच्या वेळी यांना माझ्यावर संशय आला होता, तेव्हा मला यांना काशी यात्रेला पाठवावं लागलं. आता परत यांनी काही घोळ घालायला नको. मला आता जानू बरोबर छान संसार करायचाय, बाळ मोठा करायचंय. मला या कशात अडकायचं नाही. जयंत, मला एक कप चहा देशील का? हो, ठेवतो ना चहा. माझ्या हातचा चहा जानूला पण खूप आवडतो. मी मस्त त्यात पुदिना वगैरे टाकतो ना, मस्त चव येते. बर. तुम्हाला पण आवडेल बघा. बाबा पण माझ्या हातचा चहा पिऊन गेले असते तर बरं झालं असतं. अरे पण तो श्रीनिवास आहे, कामाचा अगदी पक्का.